आणि 1 लाख रुपयाचा धनादेश. स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार वितरण सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय नितीनजी गडकरी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रबोधनकार ठाकरे यांचं भाषण ऐकली, त्यांना त्यांचे किती ज्वलंत विचार याचा अनुभव आहे. पण माझ्या सरकारला त्यांचं भाषण ऐकण्याची कधी संधी मिळाली नाही. पण पुस्तक रूपाने त्यांनी जे विचार लिहिलेले आहेत ते वाचण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर जातीयवादाच्या आणि सांप्रदायिकतेच्या विरुद्ध पंथांनी धर्मांनी किंवा सेक्सने मोठा नसतो, तर ज्या गुणवत्तेने आणि कार्यकर्तृत्वाने मोठा असतो याच्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान आहे की स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंशी माझा जवळ संबंध आला. राजकारणामध्ये आमच्याही पक्षात आणि अन्य पक्षातले मी अनेक नेते बघितले, पण जवळपास 99% नेते हे जातीयवादाच्या आधारावरच राजकीय निर्णय घेतात याचा माझा अनुभव आहे. विशेषतः 1-2 महिन्यापूर्वी बिहारच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या जन्मशताब्दीचा एक कार्यक्रम दिल्लीमध्ये होता. त्यावेळी बिहारचे सगळेच नेते, माजी मुख्यमंत्री, अनेक नेते एकत्रित होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मलाही संधी मिळाली. त्यावेळी मी एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की जोपर्यंत जातीवादाचं राजकारण समाप्त होत नाही तोपर्यंत बिहारचा विकास कधीच होणार नाही. स्वर्गीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या संस्कारातून एक गोष्ट पटली होती की प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्याप्रमाणे सामाजिक विचारांचा वारसा स्वर्गीय बाळासाहेबांना दिला, त्यांनी आयुष्यात कधीही एकही राजकीय निर्णय हा जातीयवादाच्या आधारावर घेतला नाही. आणि जातीयवादापासून मुक्त असणारा नेता म्हणून हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये मला जर कोणी प्रामाणिकपणे विचारलं तर याचं उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देत. खरं म्हणजे इमेज वर्सेस रियालिटी आणि ग्राउंड रियालिटी वर्सेस परसेप्शन हा राजनीतीतला गोंधळ असतो. काही लोकांच्या प्रतिमा खूप मोठ्या असतात, काही सेक्युलर असतात, समाजसुधारक असतात. पण AC2 टायरच्या डब्यामध्ये रात्री आमच्याबरोबर स्पेशल ट्रेनमध्ये असताना माळा जपणारे अनेक सेक्युलर आणि पुरोगामी मी डब्यात बघितले. ते माळा जपत आणि मॅनेजमेंट सिस्टीम ऑन द बेसिस ऑफ मॉरलिटी, एथिक्स अँड व्हॅल्यूज हे आज खरं म्हणजे देशाची आवश्यकता आहे. जीवन मूल्य समाप्त होत चाललेली आहे. स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे असतील, तुकडोजी महाराज असतील, या सगळ्यांच्या लोकप्रबोधनाच्या मागे लोकसंस्काराचा उद्देश होता की लोकप्रबोधनातून लोकसंस्कार आणि मूल्याधिष्ठित संस्कारातून चांगल्या आणि उत्तम नागरिकांची निर्मिती, व्यक्तित्व निर्माण हा त्यांचा आग्रह होता. प्रबोधन अतिशय चांगल्या विश्वास मोठ्या ताकदीने करतात असे अनेक कार्यकर्ते स्वर्गीय तुकडोजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले. मग ते व्यसनमुक्तीचं आंदोलन असो, ते ग्रामीण विकासाचं आंदोलन असो, ते स्वयंसेवक म्हणून काम करण्याच्या एक प्रवृत्ती निर्माण करण्याचं असो, आणि ते कार्य आज रामकृष्ण बाबा देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्तमपणे आणि यशस्वीपणे करत आहे. ज्या सामाजिक विचारांचा वारसा रामकृष्ण बाबांना स्वर्गीय तुकडोजी महाराजांपासून मिळाला, ते स्वर्गीय तुकडोजी महाराजांचे विचार आणि त्याचबरोबर
स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार, या विचाराचं साम्य म्हणजे जातीयवादातून आणि सांप्रदायिकतेतून मुक्त असणारा भारतीय समाज. सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. आणि व्यक्ती ह्या जातीने मोठा नाही, धर्माने मोठा नाही, भाषेने मोठा नाही, सेक्सने मोठा नाही, कुठल्या राज्याचा मोठा नाही, तो त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे. या मानवतेच्या विचाराच्या आधारावरच बोलल्यादृष्टीच समाजाची जेव्हा रचना होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखी, समृद्ध आणि संपन्न राष्ट्राची निर्मिती होईल. त्यामुळे अतिशय चांगला योगायोग हा मारवाडी फाउंडेशनने साधला. मी आता विजय देवरांना सांगत होतो की गिरीश बाबूंनी ज्यावेळी पहिल्यांदा ही आयडिया मला सांगितली त्यावेळी मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करता, हे कसं शक्य आहे. म्हणजे आजकाल मार्केटमध्ये खारं बिस्किट पण आहे, पण त्याला एक साखर चिकटवलेली आहे. ते बिस्किट जसं खारं आणि गोड लागतं तसंही मारवाडी फाउंडेशनची कल्पना होती. रामकृष्ण बाबांचं कार्यच मोठं आहे, पण राज ठाकरे हे माझे जवळचे मित्र आहे. आणि मी एक गोष्ट नक्कीच सांगतो आपल्या पत्रकारांना, आणि मला माहिती आहे उद्या पेपरमध्ये मी आणि राज ठाकरे बोलत असताना फोटो मुंबईच्या पेपरमध्ये नक्कीच देईल. तुम्ही जरूर छापा, न्यूज पण छापा आणि बरोबर. पण काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की ज्या बाबतीमध्ये त्याला लोक समजू शकत नाही. मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं. राज ठाकरे असो, विजय देवरा असो, गिरीश भाऊ आहे, मी आहे, दत्ता भाऊ आहे, शरद पवार साहेब आहेत. आम्ही अनेक वेळा जेव्हा भेटतो तेव्हा फार कमी वेळ राजकारणावर चर्चा होते आणि बाकी वेळ समाजकारणावर, शिक्षणावर, शेतीवर चर्चा होते. खरं म्हणजे राजकारणात देखील राहून आपल्यामध्ये मतभिन्नता असू शकते, पण मतभेद असता कामा नये. या देशामध्ये विचार भिन्नता हा प्रश्न नाही आहे, विचार शून्यता हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून विचार जे काय असतील त्या विचाराशी प्रामाणिक राहून समाजकारण, राष्ट्रकारण करणं यात काही अडचण नाही आहे. पण राज ठाकरेंच्या बाबतीत एक गोष्ट मला कधी कधी मी दिल्लीतल्या अनेक मीडियातल्या प्रमुख संपादकांना जेव्हा भेटतो तेव्हा आग्रहाने सांगतो की तुम्हाला राज ठाकरे कळले नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल ज्या न्यूज दिल्लीतून छापता त्या अतिशय चुकीच्या आणि अन्याय करणार आहे. राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व अतिशय पुरोगामी आहे, प्रगतिशील आहे, विकासभिमुख आहे. कारण मी ज्यावेळी मुंबईत फ्लायओव्हर्स बांधत होतो, एक्सप्रेस हायवे बांधत होतो, त्यावेळी मला आठवणीने दोन गोष्टी आठवतात, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. दरवेळेला एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये राहायची की काही झालं तरी महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, मुंबईचा विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. त्यांनी जो विचार मांडला, बाळासाहेबांचे पण विचार ते परखडपणे मांडायचे, पण अनेक वेळा सोयीनुसार अनेक वेळा ते विचार छापले होते. बाळासाहेब हे अतिशय पुरोगामी, प्रगतिशील विचाराचे होते. जातीयवादापासून आणि सांप्रदायिकतेपासून पूर्णपणे मुक्त होते. मी राज ठाकरेंबद्दल देखील विश्वासाने हेच सांगू शकतो की जातीयवादाचा आणि सांप्रदायिकतेचा विचारही करण्यात कधी शिवत नाही. हे प्रबोधनकारांचं जे वैचारिक अभियान आहे ते त्यांच्या जीवनात, व्यक्तित्वात आणि कर्तृत्वात आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना देखील तेच तत्वज्ञान दिलं आणि बाळासाहेब ठाकरेंना देखील जवळून बघितल्यानंतर त्यांचे विचार मला समजले. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधन ठाकरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वैचारिक वारसा, त्यांच्या विचाराचा घेणारे राज ठाकरे आणि त्याच विचाराला समर्पित असणारे कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांचे विचार आपली जीवननिष्ठा समजून, आपलं जीवन दर्शन समोर समाजाकरता आपलं जीवन समर्पित भावनेने काम करणारे समाज सुधारक आणि लोक प्रबोधनकार, लोकशिक्षण करणारे, लोकसंस्कार करणारे रामकृष्ण बाबा असा एक सुंदर योगायोग आहे. मी रामकृष्ण बाबांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या उत्तम कार्याकरता दीर्घायुष्य द्यावं ही ईश्वराने प्रार्थना करतो. मला एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला जाण्याची आवश्यकता असल्यामुळे मी विनंती करून पहिल्यांदा उभं राहिलो. मी माननीय विजय देवडाजी, राज ठाकरे आणि मंचावरील सर्व उपस्थितांची क्षमा मागतो, कारण या कार्यक्रमाला जाणं मला आवश्यक आहे म्हणून मी उभं राहिलो. आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद नितीन भाऊ. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन माननीय खासदार विजयभाऊ दर्डा यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माननीय खासदार विजयभाऊ दर्डा.
परम आदरणीय गुरुदेव सेवण मंडळाचे आणि महाराजांच्या चालणीवर तयार झालेले ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा, ज्यांच्या हस्ते दादाचा सन्मान झालेला आहे, ते महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावर राज करणारे राजसाहेब मान्यवर या सभागृहात मान्यवर बंधू भगिनींना जे काही गिरीश भाऊ बोलले, उल्हास दादा बोलले आणि नितीनजी बोलले, त्या विषयाची मी सहमत आहे. राजसाहेबांना द्यायचं आणि मलाही द्यायचं. दादा, आपण ज्यांच्या प्रेरणेने काम करताय त्यांच्यासोबत मला लहानपणी खेळण्याचा योग आला. त्यांच्या अंगावर खांद्यावर ओढण्याचा परत मला योग आलेला आहे. त्या गुरुदेवांच्या तालमीमध्ये आपण राष्ट्रभक्तीची जी ज्योत आहे ती खेड्यापाड्यामध्ये आपण जागवली. आणि या देशामध्ये जर पहिला कोणतं गाव जर स्वतंत्र झालं असेल इंग्रजांच्या मुक्तीतून, तर त्या चिमून तेव्हा 40,000 आपल्या देशाभरामध्ये संस्था चालत होत्या. ते जर आज विचार पुढे गेले असते तर आज या सांप्रदायिक बद्दलची आपली चर्चा होती ते करण्याची वेळ आलेली नसती. परंतु आज ते काम आपण पुढे नेत आहे. आपल्याला ईश्वर चांगलं आयुष्य देव, चांगलं स्वास्थ्य देव. आणि गिरीश बाबूंनी या कल्पनेतून या जो सन्मान घडवून आणलेला आहे, असे अनेक वेगवेगळे ते उपक्रम करत असतात. पण याचा हा महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे नवीन पिढीला सुद्धा प्रेरणा मिळेल अशी मला विश्वास आहे. आणि इथे मला अध्यक्षस्थान देऊन गिरीश बाबूंना बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. यानंतर ज्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपण मानाचा मुजरा केला त्या श्रद्धेय रामकृष्णदादा बेलूरकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर द्यावं. श्रद्धेय रामकृष्णदादा बेलूरकर. आदरणीय गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव आणखी प्रबोधनकार ठाकरे, आताच्या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते मला सत्कार झाला की राज ठाकरे मनसेचे संस्थापक आणि फार मोठा प्रसंग निर्माण केला. तर बारकाईने सांगतो म्हटलं, राज ठाकरे हे माझ्या सत्काराकरता आले नसले तरी आजूबाजूचं कार्य काय चालू आहे इकडे ते गेल्यानंतरही आजचं कार्य पाहण्यासाठी नातू आला आहे. राज ठाकरे हे या विचाराला फिरून राहिले आहे, तो विचार वंदनीय महाराजांनी पूर्वीच तेव्हा तरी सांगितला आहे. आम्हाला चिंतन करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. महाराज एका श्लोकात लिहितात, चिल्लाएगा उसका भला, चुप रहेगा मर जाएगा, संगठन करके कर जाएगा, अकेला और डूब जाएगा. आणि म्हणून आम्हाला चिंतन करता आलं पाहिजे. चिल्लाएगा उसका भला, चुप रहेगा मर जाएगा, संगठन करके कर जाएगा, अकेला और डूब जाएगा. हे महाराजांनी लिहिलं. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य कधी जगावर, हे घेण्याजोग आहे, विचार चिंतन करण्याजोग आहे. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य कधी जगावर, त्याची जिकडे तिकडे वळे, तिकडे तिकडे सूर्यमावळे, मी तो प्रेमाचा आहे तुम्हाला ऐसा प्रचारक जादूगार, त्याच्या मुठीत जनसागर, नव्या सुटीला कारागीर साधा होता. हे सारा समाज आहे आणि म्हणून आम्हाला चिंतन करता आलं पाहिजे.
हे संत कोण होते? गाडगेबाबांचा महाराजांचा संबंध अतिशय जवळचा राहिला. महाराज गाडगेबाबा लिखतात, सुनी खबर की संत गाडगे बाबा हमको छोड़ गए, धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं होश रहे. बिना भेष का सन्यासी था, बिन धन का था बादशाह, बिना प्रेम का विश्व कुटुंबी, लाखों के संग चला रहा, दया धर्म की और कमल की. ए गाडगे बाबा, तेरी कीर्ति अमर दुनिया गावे, संके तेरे सेवक तेरा दीपक कभी न बुझवा. आणि म्हणून गाडगे बाबा, तुकडोजी महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे त्यांचं नाव. गाडगेबाबाच्या जनता जनार्दन मासिकाचे संपादक 5 वर्ष राहिले ते. दिवाळीच्या वेळेला तो समाप्त केला. आणि गाडगेबाबाचं मासिक जे आहे ते त्यांनी पुढे आणलं. गाडगेबाबावरही ते स्वतः लक्ष ठेवत होते. प्रखर माणूस होता. आता काही वेळेला प्रखरचा पत्नी पडत नाही, तिला सौम्यतेनं मुलांना औषध द्यायचं आहे, त्याचे नाक दाबा लागते, मग तोंडाला औषध टाकायचं. समाज लहान मुलासारखा आहे. म्हणून महाराजांनी दिलं की आम्हाला त्याचा विचार करणं. आजची काही सत्कार समारंभाची सभा आहे असं मी समजत नाही. मी एकच समजतो की सर्वांच्या प्रती आदर ठेवणं हे ऐती माणसाचं कर्तव्य आहे. महाराजांनी म्हटलं आहे, माणसाची सर्वात मुबरपण जी आहे, लाखांना कोटीची संख्या असेल, रोजची आणखी पैदा होते, कमी नाही आहे. पण महाराज बोलतात, माणूस द्या, मग माणूस द्या. की भीक मागता प्रभू दिसला, देव दिसला, माणूस मागून राहिला. माणूस कसला हवा तुम्हाला सांगा तरी मी शोध करी. देव म्हणे मग माणूस हवा, पण कुटील नको असला कसला. हृदयाचा जो सरळ असेल त्यावर सगळे प्रेम करी. प्रभू बोले असेल कोणी द्या त्याला. हृदयाचा जो सरळ असेल त्यावर सगळे प्रेम करी. तुकड्या दास म्हणे कुटील नको असला कसला. माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला. आणि म्हणून आज तो हा सगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला घडून आणणारे आमचे गिरीश बाबू गांधी यांनी खूप परिश्रम घेतले आणि हे सगळं उभं केलं. माणसं माणसाची लहानाचं मोठे करू शकते, माणसं माणसाला गड्ड्यातही घालू शकते. काय करायचं आहे तुम्हाला ते ठरवून टाका आणि मग त्याप्रमाणे पाऊल टाका. तिकडे जाते वेळ बोल मानी वेळ आहे, वेळही कुठेही आहे, पण त्याचं महत्व कळलं पाहिजे. राखावी शब्दाची किंमत, वेळेचे महत्व समजून. पुन्हा पवार महाराजांची अत्यंत विदर्भाच्या संतांचा पुरा परिचय झाला नाही. राहणारे पुण्याचे, अभ्यास करते पुण्याच्या संतांचा. देतो तो संत, घेतो तो माणूस. देतही नाही घेतही नाही त्यातला उपद्रवी सैतान आहे. मी आता थकलेला नाव, पण तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळं मला जोर आला आता. संघर्षाचे मारे कुठे फाटे खाते. आता एवढं बोलून मी आपल्या क्षमा करावी. सर्वांनी मला ठाकरे साहेबांच्या म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या आजोबांच्या चरणी समर्पित करतो. गाडगेबाबांच्या चरणी समर्पित करतो. राष्ट्रसंतांना त्यांची दिली करतो आणि